म्हाका आज भूक लागलेली म्हणून म्हाका ह्यो मको गावलो. तर मी आज मको भाजून खातले. चला आपण भाजूया मको आपण सोलूया आणि खाऊया. तर मित्रांनो मी मको सोलून घेतले. ह्यो बघा एवढंच मी खातले. अक्को म्हाका काय पोटात जाऊचो नाही मको. तर आता ह्यो मी चुलीर भाजतले. त्यासाठी आधी मी मीठ मसालो घेते आणि हे बघी आमची चूल. हय मी मको भाजतले. सगळं साहित्य मी घेऊन इले, मीठ मसालो आणि लिंबू. आज मी ह्यो मको भाजतले. चला मग आपण भाजूया मको. मको भाजूक ठेवले चुलीवर. आता फक्त त्याका परतत राहायचा आपला हा, बाकी काय करूचा नाही. भाजपर्यंत आपल्या कसं निकाऱ्यावर ठेवचा. तो भाजा होय चांगलो. भाजलो की मीठ मसाला त्याच्यावर लावायचं, लिंबू बिंबू पिळायचं आणि खायचा. असं भारी लागतं ना. कमेंटमध्ये मला सांगा कोणी कोणी असं मका भाजून खाल्लाय. फूक मारून मारून हे आग वाढवतंय. आणि हा लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओक. मको हे भाजतंय चांगलं सो. निकारे कमी आहेत त्यामुळे फूक मागूची लागते. मी आज ह्यो मको भाजले. आता ह्यो मीठ मसालो आणि लिंबू लावून मस्तपैकी चटणी. मागा का आत्ताच जिभेक पाणी सुटला. लवकर कधी खाते असं झाला. तर मी भाजून चांगलं घेतलंय. हे बघा मी आता मीठ मसाला लावून घेते चांगल्यापैकी. बघूनच जिभेक पाणी सुटता. हा 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 मस्त एकदम भाजलो मस्त मको. तर मी आता मीठ मसाला लावून घेतले. आता त्याच्यावर लिंबू लावतले. बघा मसाला लावून घेतले, त्या लिंबू लावते. मस्त लागतो भाई. हा